उबाटा सेनेतले एक एक फ्रस्ट्रेटेड नेते जे आहेत ते आपापलं नैराश्य कसं कधी कुठे काढतील हे सांगता येणार नाही. आधी अख्खा पक्षच गेला, मग 6 खासदार सोडून गेले. आता यानंतर ते 65 पैकी 22 एक नगरसेवक फुटण्याच्या बेतात आहे अशा बातम्या येत आहेत. 20 पैकी काही आमदार तर कुंपणावर बसून आहेत, ना इधर ना उधर. मग एकट्यानं या गटाची बाजू लावून धरत सरते शेवटी हातात काय पडणार आहे याबद्दल शाश्वती नाहीच आहे. लक्षात आलेले लोक उघडपणे बंड करू शकत नाहीत किंवा राजीनामा देऊन घरीही जाऊ शकत नाहीत. शिवसेना उबाटा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या आधी भास्कर जाधव मीडियाला बाईट देत देत सभागृहात शिरत होते. प्रसंग सांगतो तुम्हाला. आणि मागून एक टोयोटा वेलफेअर गाडी गर्दीतून वाट काढत काढत पुढे सरकत होती. समोरच्यांनी वाट द्यावी म्हणून त्या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो हा सतत हॉर्न वाजवत होता. ही MH47 AU 0055 नंबरची गाडी कोणाची? भास्कर जाधव बोलले, आदित्यजी आले. नाही तर आमच्या अनुजा मुंबई तकवाली नाही, नार्वेकर आले. मला तुमचं एक फक्त सांगा परत की बंड झालं मला वाटतं हे आले नार्वेकर आहेत कोण आहे नार्वेकर कोण लागून गेला. मग ही गाडी कोणाची? तर नार्वेकरांची. खरं तर मिलिंद नार्वेकर यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात शपथपत्रात त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची किंवा त्यांच्या नावावर एकही गाडी नाही असं म्हटलेलं आहे. नार्वेकर ज्या गाडीतून फिरतात ती टोयोटा वेलफेअर ही कार एका कंपनीच्या नावे रजिस्टर्ड आहे. कंपनीचं नाव आहे बार्सिलोना मर्कंटाईल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. पण कंपनी कोणाची, पार्टनर कोण, स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. यातला एक पार्टनर निनाद सुभाष कर्णिक याला मी ओळखतो. मालाड लिबर्टी गार्डनच्या अशोक पटेलांच्या शाखेतला एक शिवसैनिक आहे. आता हे सगळं लवकरच उघड होईल काय झेंगाट आहे याच्या मागे. कारण स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे माजी अध्यक्ष अरुण बेतकेकर यांनी मिलिंद नार्वेकरांची कुंडली बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला भास्कर शेठ आहेतच. त्यांना नार्वेकरांबद्दल किती ममत्व आहे हे परवाच्या प्रकरणात त्यांनी मारलेला जो टोमणा आहे त्यातून आपल्याला दिसून येतं. मातोश्रीवरच्या बडव्यांनी सेना बुडवली असा जो आरोप सुरुवातीला व्हायचा त्यात मिलिंद नार्वेकर नावाचा हा एकच बडवा होता का जो विठ्ठलाला भेटू द्यायचा नाही? मातोश्रीवर असंख्य बडवे होते, असंख्य, जे सामान्य शिवसैनिकांना छळायचे. कामगार सेनेच्या नेत्यांना छोट्या छोट्या युनियनवाल्या युनिट्समध्ये जे नेतृत्व करणाऱ्यांनी बंगल्यावर आलेलं चालायचं नाही. उद्धवजी मागत होते की नाही माहीत नाही मला, पण त्यांच्या नावावर काही लोक पैसे मागायला लावायचे. काहीतरी आणून दे वर बंगल्यावर, असं कसं चालेल? महिलांनी फक्त रस्त्यावरच्या रणरागिण्या बनून कधी हंडा कळशी मोर्चा काढायचा तर कधी लाटणे मोर्चा काढायचा. जेव्हा वरून सांगितलं इथे घुसा तिथे घुसायचं. मग अमुक तमुक हाय हाय करायचं, घोषणा द्यायच्या. पण बंगल्यावर शहाणपणा करायला यायचं नाही बायकांनी. अनेकांना अनेक जण खटकायचे. जसं दिवाकर रावतेंना नीलमताई गोरेंचं बाळासाहेबांच्या नजरेत वाढतं प्रस्थ जे होतं ते खटकायचं. महिला शिवसैनिकांची आक्रमकता जी होती ती दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहिलेली नाहीये, मान्य करा तुम्ही. पण सेनेकडून बौद्धिक क्षमतेनं मुद्दे मांडणाऱ्या महिला राजकारणात का मोठ्या संख्येनं दिसल्या नाहीत? तर त्यामागे काही नेत्यांचा पुरुषी अहंकार त्याला कारणीभूत होता. त्यामुळे संघटना फुटली, विस्कळीत झाली आणि आज संपायला आली आहे. त्यामागे बंगल्यावरचे बडवेच होते हे कोणीही नाकारणार नाही. आज एकेका बडव्याला वेगळा करून कसा बडवायचा हे त्याच पक्षातले नेते शोधू लागलेत. सभागृहात चालत येणाऱ्या भास्कर जाधवांना मीडियाशी धड बोलूही न देणाऱ्या त्या हॉर्नवाल्या ज्या गाडीत मिलिंद नार्वेकर आहेत म्हटल्यावर भास्कर शेठ प्रक्षुब्ध झाले. हा कोण मोठा लागून गेलाय असं ते नार्वेकरांना म्हणतात. मग नार्वेकरांनी ही क्लिप पाहिली. त्यांना भास्कर शेठची अस्वस्थता समजली की इतके दिवस झाले उद्धवजींनी माननीय मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना आपल्या गटातून विरोधी पक्षनेता नेमला जावा अशी विनंती केली होती आणि तसं पत्रही दिलं होतं ज्यात भास्कर जाधव यांनाच विरोधी पक्षनेता बनवा असं लिहिलेलं आहे. पण अद्याप CM त्यावर निर्णय घेत नाहीयेत. कारण 20 आमदार ही पुरेशी संख्याच नाहीये. काँग्रेससह राष्ट्रवादीचा शप गट, विट, उबाटा अशी जर बेरीज केली तरी विरोधी पक्षनेता बनण्या इतपत हा आकडा नाहीये. काही घटनात्मक पेच आहेत, पण आपल्याला काहीतरी बनवा नाहीतर मी पण चाललो अशा मनस्थितीत अनेक नेते आले. त्यातले भास्कर जाधव आहेत का? भास्कर जाधव कोकणातून निवडून आलेला हा उबाटा गटाचा एकमेव आमदार.
जर आता काय शिल्लक राहिलं असेल कोकणात तर भास्कर जाधव. आता उद्धवजींची बाजू लावून धरत धरत कंटाळल्यासारखे वाटतात मला भास्कर शेठ. कारण ते एकट्यानं बोंबलून हाती काहीच पडत नाहीये. तिकडच्या बाकांवर गेलो तर काहीतरी फायदा होईल म्हणून ते फ्रस्ट्रेट झालेत. हे फ्रस्ट्रेशन संपवा असं ट्विट नार्वेकरांनी भास्कर जाधवांच्या त्या कोण लागून गेला हा नार्वेकरवाल्या क्लिपसह केलेलं आहे. बघा, एकंदर काय तर उभाटा सेनेतले एक एक फ्रस्ट्रेटेड नेते जे आहेत ते आपापलं नैराश्य कसं कधी कुठे काढतील हे सांगता येणार नाही. आधी अख्खा पक्षच गेला, मग 6 खासदार सोडून गेले. आता यानंतर ते 65 पैकी 22 एक नगरसेवक फुटण्याच्या बेतात आहे अशा बातम्या येत आहेत. 20 पैकी काही आमदार तर कुंपणावर बसून आहेत, ना इधर ना उधर. मग एकट्यानं या गटाची बाजू लावून धरत सरते शेवटी हातात काय पडणार आहे याबद्दल शाश्वती नाहीच आहे. हे लक्षात आलेले लोक उघडपणे बंड करू शकत नाहीत किंवा राजीनामा देऊन घरीही जाऊ शकत नाहीत. जाऊ दे, मला नाही करायचं राजकारण. तेव्हा काय होतं की ते द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्याला इंग्रजीत डबल माइंडेड म्हटलं जातं. यालाच बहुधा फ्रस्ट्रेशनही म्हणत असावेत. काय वाटतं, वरवर नार्वेकर जाधव यांच्यातल्या कोल्ड वॉरनं, शाब्दिक चकमकीनं बंगल्यावरच्या सोकॉल्ड बडव्यांमध्ये जाधवी नाही, शिल्लक सेनेत यादवी सुरू झाली आहे का? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.